तालुक्यातील नावाजलेले संघ आपण पाहतोय. त्रिमूर्ती नानवली वर्सेस जय हनुमान कुडे या दोन विद्यमान संघादरम्यान हा सामना खेळला जातोय. प्रथम फेरीचा चौथा सामना आपण पाहतोय. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतो. पहिला हादरा बसतोय तो श्रेयसच्या रूपाने त्रिमूर्ती नानवली संघाला. श्रेयस बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्यासाठी जाईल नवीन नौका फलंदाज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल, तोपर्यंत संधी देतो डीजे मास्टरला. डीजे निर्धाव चेंडू टाकलाय आणि त्यावर मात्र गाडी एक बाद केलाय तो श्रेयसच्या रूपाने त्रिमूर्ती नानवली संघाचा. दरम्यान काहीसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय. सनी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज राहतोय. सामना स्पीडअप करायचा. एक शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट मिड ऑन मिड ऑफ एक शॉट फाईन लेग. इथे मात्र लॉफ्ट करतोय. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. बघता बघता चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. चेंडूमध्ये सजावट करताना दिसतोय. त्रिमूर्ती नानवली संघाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लावली, ती म्हणजे 1 गडी बाद 4 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान रोशन आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज राहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी त्याला सामोरं जाईल तो रोहन. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला होता. तिथे झेल होण्याचा संभव होता, परंतु झेल हातातून निसटतोय आणि 2 धावा जरूर मिळतात आणि या 2 धावांनी धावसंख्या सुटतोय आणि या झेलाने 2 धावा तब्दील करतात रोहन. दरम्यान इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल टिपतोय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जाते आणि दुसरा हादरा बसतोय तो त्रिमूर्ती नानवली संघाला. जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून झेल सुटला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर लॉंग ऑफच्या दिशेने झेल टिपलाय तो सागर याने. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताना दिसतोय, परंतु चेंडूचा विजय होता आणि बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू गेला होता डीप थर्ड मॅन मध्ये 4 धावांसाठी. दरम्यान रोशन आपल्या गोलंदाजीवर काहीसं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल ते रोशन याचे. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरला. तत्पूर्वी संधी देऊया डीजे मास्टरला. डीजे यशवंत भगत सर. धन्यवाद. इथे मात्र रोशन आणि चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी साकारताना दिसतोय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय केतन. इथे मात्र लॉफ्ट करतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडू गॅदर करतोय, तोपर्यंत खराब कॉलिंग म्हणावं लागेल आणि त्याचा मोबदला चुकवावा लागेल तो फलंदाज विनायक याला. आणि धावचीच्या स्वरूपामध्ये ते काहीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल ते नानवली संघाची. इथे मात्र चौथा गडी बाद होते आणि धावसंख्या धावफलकावर लागते. समोर जातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नानवली संघाकडून राजू. इथे मात्र हॅप ट्रॅकर चेंडू होता आणि त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काय संपले. चौथा गडी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला. दरम्यान कौशिक लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथं मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकून राजू याला बाद केलं होतं. दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो राकेश. इथे मात्र लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडू अडवतो फेकतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या 12 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट फॉर त्रिमूर्ती नानवली. देर इज अ थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम कौशिक. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय. चेंडू फेकतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुरेख कॉलिंग म्हणावं लागेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. इथे मात्र या चेंडूवर 2 धावा मिळतात आणि या 2 धावेने धावसंख्या
पहिल्याच चेंडूवर गडी बाद केल्या होत्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर 1 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर 2 धावा अशी गोलंदाजी साकारताना दिसतोय तो रोशन. इथे मात्र सुरेख चेंडू, परंतु त्याला साथ लाभत नाही. ती यष्टीरक्षकाची चेंडू जातोय लॉंग स्टॉप मध्ये. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर दोघे जण धावत होते, परंतु चेंडूचाच विजय झाला आणि 4 धावा मिळतात आणि या 4 धावाने धावसंख्या वाढते ती म्हणजे 18. इथे मात्र परत त्याच पद्धतीचा कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक खेळतोय आणि चेंडू जातोय पुन्हा लॉंग स्टॉप कडून चेंडू दंडित केला दिसतोय तो केतन यांना. दरम्यान कौशिक आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज राहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याला खेळून काढलाय लॉंग अप आणि लॉंगनच्या मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय तोपर्यंत दोवटच्या चेंडूवर किती धावा जमतात. इथे मात्र लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. तिथे खराब कॉलिंग म्हणावं लागेल आणि बघता बघता जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा तर पूर्ण झाल्यात आणि चौथी धाव घेण्याच्या नादामध्ये आत्महत्या म्हणावी लागेल. 2 धावा फक्त, मला वाटतं 1 शॉट